हॅलो काय तर तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्हाला बघून समजलंच असेल तर हा व्लॉग कशाचा असणार आहे. तर हा व्लॉग आहे पूर्ण आपल्या घराचा आणि वायफायचा. तर हे बघू शकता तुम्ही, आपलं सेटअप आहे. सेटअप पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तर आपण सगळे बघूया स्टार्टिंगपासून. फ्रेश वगैरे झालो आणि घराच्या बाहेर एक चक्कर मारून आलो, कारण नंतर आपल्याला करायची होती सत्यनारायणची पूजा. गुरुनी सत्यनारायणची पूजा वगैरे मांडली. नंतर गुरु मस्त सांगत होते एक 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 देवाला हार्ट वगैरे ठेवायलाच की करत होतो. पूजा वगैरे झाली आणि मग ते वायफायचं काम चालू झालं. ते गेले वरती टेरेसवरती आणि ते म्हणले टेरेसवरून आपल्याला वायर जोडावं लागलं, कारण हे इथं आपलं हे बघा असं जोडलेलं आहे वायर. भिंतीनं साईडने वगैरे जोडून वरतून खाली आणलं होतं. ते म्हणले पण आपल्याला सीडी वगैरे लागेल. म्हणलं त्यांना सीडी वगैरे आणून दिली. ही त्यांची बॅग आहे सामानाची. ते झाल्याच्यानंतर त्यांना काय म्हटलं, आपलं ही इथे एक जागा, ही एक जागा, ही एक जागा आहे, या दोन्ही जागापैकी एका ठिकाणी बसवा. जागा तर फिक्स झाली होती. नंतर त्यांनी काय केलं, राऊटरनं वायफाय कनेक्टिव्हिटीसाठी चेक करण्यासाठी लावून ठेवलं होतं. नंतर वायफाय कनेक्टिव्ह वगैरे चेक वगैरे झाली. नंतर त्यांनी आपली जागा फिक्स झाली होती. त्या जागेपर्यंत जिथपर्यंत वायर पुरतं तेवढं वायर त्यांनी घेतलं आणि नंतर तिथं राऊटर वगैरे भिंतीला ठोकलेलं होतं. बघू शकता तुम्ही. ते झाल्यानंतर त्यांचं मेन काम होतं आपलं एअरटेल एक्स्ट्रीमच्या बॉक्सचा अनबॉक्सिंग करून आहे. त्यांनी अनबॉक्सिंग केली. ठीक बघा, टी व्ही आपली इथं लावलेली, कारण टी व्हीचं पॅनल वगैरे लावलेलं नाही, कारण मेकॅनिकल आपला येतच नव्हता. त्याच्यामुळे टी व्ही आपण खाली ठेवलेली होती. त्यांनी नंतर काय केलं बघा, रिमोटचं सेल वगैरे टाकले, टी व्हीचे पॅनल वगैरे पूर्ण जे साहित्य लागतं ते बाहेर काढलं, पिन वगैरे लावली चेक करण्यासाठी. कारण आपल्याला एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्स कसं तर वायफायच्या सोबत अनलिमिटेड चॅनल वगैरे होते, त्याच्यामुळे कारण ते लावणं गरजेचं होतं. म्हणलं टी व्ही खाली जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण आपण आधी चेक करून घेऊया, कारण ती पुन्हा पुन्हा येणार नाहीत ना. आता करून गेलं ना. त्यांनी बघा वायर वगैरे काढली, टी व्हीला जोडता येते. आता वायर वगैरे काढलेली आहे. सेटअप बॉक्स आहे जो एअरटेलचा, एअरटेल एक्स्ट्रीम टी व्ही, त्याला जोडत आहे. ते जोडल्याच्यानंतर ते काय करणार, तीच पिन आपल्या टी व्हीला जोडणार. बघा टी व्हीला जोडणार. त्यांनी मला विचारलं टी व्हीचा रिमोट आहे का. मी म्हटलं टी व्हीचा रिमोट तर नाही आहे, कारण टी व्हीचा रिमोट आपण विसरलो होतो आपल्या जुन्या घरी. पण ते म्हणले जाऊ दे, टी व्हीची गरज लागणार नाही. त्यांनी वायर जोडल्यानंतर इकडनं बटन वगैरे टाकलेले होते आणि बघा चालू झाली आपली टी व्ही. सध्या नो सिग्नल आहेत. कशामुळं, कारण अजून एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्स चालू झालेलं नाही. हे बघा सध्या चालू आहे. ADM 1, 2 वगैरे काय असं ते माहीत नाही, ते केलं चालू. म्हणलं आता ते करत होते सिस्टीम अपडेट, कारण वायफाय कनेक्ट करावं लागत होतं. वायफाय कनेक्ट केल्याच्या नंतरच टी व्ही चालू होणार होती. तर होईल टी वायफाय कनेक्ट. टाईम घेत होतं वायफाय कनेक्ट करण्यासाठी. ते बघ मी दाखवतो आहे तुम्हाला. ते वायफाय कनेक्ट हे टी व्ही त्यांच्या मोबाईलमध्ये ॲप असतं ना, त्या ॲपमधून ते कनेक्ट करावं लागतं. त्यांच्या मोबाईलमधून स्कॅनचं ऑप्शन येतं. त्यांनी मला सांगितलं होतं, कारण स्कॅन केल्याशिवाय ते होणार नाही. हे बघा सिस्टीम अपडेट होत आहे. फायनली थोडा वेट करून प्लीज वेटचा असा मेसेज आलेला आहे. कनेक्टिंग होत आहे. कनेक्टिंगच्या नंतर फायनली सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. मेसेज आल्याच्या नंतर हे बघा कनेक्ट झालेला आहे. तुम्हाला पहिलेच बोललो होतो मी, इथं स्कॅन ऑप्शन येणार आहे, कारण त्यांनी मला पहिले सांगितलं होतं. त्यांच्या मोबाईलमधून त्यांना स्कॅन करावं लागतं, त्याच्यानंतर होतं ते चालू आहे. बघा त्यांच्या मोबाईलमधून ते स्कॅन करत आहेत. स्कॅन केल्याच्यानंतर ऑप्शन येणार आहे टी व्ही सक्सेसफुली चालू म्हणून. 2-3 प्रोसेस केलेला आहे त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये. फायनली आपली टी व्ही चालू होणार आहे. त्याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला लँग्वेज प्रेफरन्स, कारण आपण सिलेक्ट करणार आहोत इंग्लिश, हिंदी आणि मराठी. 3 लँग्वेज आपण सिलेक्ट केलेले आहेत. फायनली आपले चॅनल येणार आहेत. फक्त 2-3 सेकंद लागणार आहेत. हे बघा पहिले आलेलं आहे आपलं चॅनल. थोडं लोड घेत आहे, कारण फर्स्ट टाईम चालू होत आहे ना. हे बघा चालू झालं. फुल HD क्लिअरिटीमध्ये चॅनल चालू वगैरे झालेले आहेत. त्याच्यानंतर आपलं मेन काम आहे यूट्यूब, कारण आपलं यूट्यूब चॅनल तुम्हाला तर माहितीच आहे. शैलेश धोपटे ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आता आपण टी व्हीवर मोठ्या स्क्रीनमध्ये आपण यूट्यूबचे चॅनल बघणार आहोत. फायनली आपली टी व्ही भिंतीला सेट वगैरे झालेली आहे, कारण आपण मेकॅनिकला बोलवलेलं होतं. तो आल्याच्यानंतर त्याने मस्त आपली भिंतीला टी व्ही लावून वगैरे दिली. खाली आपण ग्लास वगैरे बसवलेला आहे. बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सेटअप बॉक्ससाठी ग्लास वगैरे लागतो, कारण सेटअप बॉक्स इकडे तिकडे ठेवू शकत नाही. कारण याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे आपलं यूट्यूब चॅनल. आपलं यूट्यूबचं चॅनल ओपन होत आहे. तोपर्यंत म्हणलं एक घराचा व्ह्यू घेऊया. मस्त फॅन वगैरे चालू होता, सिलिंग वगैरे होती, रोप लाईटिंग वगैरे लावली होती. नंबर 1 चमकत होतं. आपलं यूट्यूब चॅनल लोड होत होतं. आपल्याला बघायचं होतं आपले ओन व्हिडिओ, कारण आपण फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेत आहे टी व्हीवर आपले स्वतःचे व्लॉग शॉर्ट्स वगैरे बघण्याचा. आपण नैनितालचा व्लॉग बघू. हे बघा माझे सर्व व्लॉग आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही सगळे चेक करू शकता, चेकआउट करा. आपला व्लॉग नैनितालचा ओपन होत आहे. बघूया आपण नैनितालचा व्लॉग कसा आहे. हे बघा
काय मस्त फिलिंग येते. बापरे वाव. हा पार्ट आहे व्लॉगमधला आपल्या बोटिंग वगैरे करताना. ते बोटिंग करताना ते खूपच भारी फिलिंग होती, पण आता टी व्हीवर बघून तर अशी भारी फिलिंग येते एकच नंबर. तर तुम्ही आपला व्लॉग चॅनल पूर्ण सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन मी व्लॉग घेऊन येत जाईन. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.